Good morning, students, and welcome back to the class of Compulsory English. I am your teacher, Rajiv Taide sir, and we are studying the poem. And the name of that poem is To Autumn, and the poet of that particular poem is John Keats. This poem is divided into three parts, and we have seen the very first part, that is first stanza, in which the poet has given us the information regarding the plentiness of this season. Now we will move towards the second stanza of this poem, and in this poem we will come across a thing that how poet has used a figure of speech personification in this particular stanza. So I will read the text and explain it to you in mother tongue Marathi. So the very first line of this poem is, "Who hath not seen thee oft amid thy store?" The stanza begins with a rhetorical question. Rhetorical question means the question of which is answer is not expected. असा प्रश्न की ज्याचा उत्तर अपेक्षित नाही आहे. फॉर एक्झाम्पल, तू पागल आहेस काय? आर यू मॅड? आता या प्रश्नामध्ये समोरच्या व्यक्तीने हो मी वेडा आहे किंवा नाही मी वेडा नाही अशा प्रकारचं उत्तर देणे अपेक्षित नाही किंवा त्याने उत्तर द्यायला नको. अशा प्रश्नांना म्हणतो आपण रिटॉरिक क्वेश्चन, ज्या प्रश्नांचं उत्तर देणे अपेक्षित नाही. हू हॅथ नॉट सीन दी ऑफ्ट अमिड दाय स्टोअर? तुला तुझ्या स्टोअरमध्ये म्हणजे भांडारामध्ये कोणी बघितलेलं नाही. अमिड म्हणजे च्यामध्ये, भांडारामध्ये. Sometimes whoever seek abroad may find. तुझ्यात काय दडलेलं आहे किंवा तुझ्या भांडारामध्ये काय काय आहे हे कोणी बघितलेलं नाही. प्रत्येकानेच बघितलेलं आहे किंवा कोणी बघितलेलं नसेलही, परंतु ज्याला बघायचं आहे, समटाइम्स whoever seeks, जो शोधतो, जो बघतो, अब्रॉड मे फाइंड, त्याला तू कदाचित दिसशील. पण कुठे? अब्रॉड. अब्रॉड म्हणजे बाहेर, परदेशी गेल्यासारखा, क्षमतेच्या बाहेर गेल्यासारखा. दी सिटिंग केअरलेस ऑन अ ग्रॅनरी फ्लोअर. पहा, the very first time the poet has used the personification figure of speech. ऋतू कधी कुठे बसतो काय ते निष्काळजी होऊन, परंतु कोठारांच्या फ्लोअरवरती म्हणजे पृष्ठभागावरती तुला मी काळजी नसल्यासारखं बसलेलं बघितलेलं, ज्याला कुठलीही काळजी नाही असा व्यक्ती जेव्हा एखाद्या फरशीवरती बसतो, अशा प्रकारचा तू मला त्या ठिकाणी भासतोय. दाय हेअर सॉफ्ट लिफ्टेड बाय विनोविंग विंड. आता या चौथ्या ओळीमध्ये कवीने काय म्हटलेलं आहे की तू एक स्त्री आहेस. शरद ऋतू हा एक स्त्री आहे ज्याचे मऊ केस विनोईंग पंख्यासारख्या वाऱ्याने काय होत आहेत? उडतायत. और हाफ ड्रीप फरो साऊंड अस्लीफ, किंवा अर्धी कापणी केल्यासारखी नंतर जो थकवा येतो आणि त्या थकव्यानंतर जो झोप लागते, तशा प्रकारची शांत झोप हा शरद ऋतू घेताना दिसतोय. ड्राउज्ड विथ द फ्युम्स ऑफ पॉपीज while thy hook spares the next swath
and its twinned flowers drowsed with fumes of poppies. पॉपी एक असं एक फ्रूट आहे, असं एक झाडाचं फळ आहे ज्याच्या वासाने काय होतं, माणसाला गुंगी आल्यासारखं होतो. तर तुला सुद्धा गुंगी आल्यासारखी आहे म्हणते. ड्राउज विथ फ्युम्स ऑफ पॉपीज while thy hook spares the next swath and all its twinned flowers. कापणीसाठी तयार झालेले पीक जे सरळ आहे त्यांना तू त्या स्पेअरनी काय करतो म्हणते, कापतो आणि त्याला जे आलेले सगळे फ्लावर्स आहेत त्या फ्लावर्सला कट करतो. अँड समटाइम्स लाईक अ ग्लीनर दाऊ डस्ट कीप. आणि कधी कधी एखाद्या ग्लीनर प्रमाणे. आता ग्लीनर म्हणजे काय, तर ग्लीनर म्हणजे वन हू ग्लीन्स और डज द अबाउ जॉब ऑफ सेपरेशन. जो काय करतो, कचऱ्यातून धान्य वेगळं करतो, त्याला म्हणतो आपण ग्लीनर. अँड समटाइम्स लाईक ग्लीनर दाऊ डस्ट कीप. कधी कधी तू त्या ग्लीनर सारखा आम्हाला भासतो की तू काय करतो, दाणे वेगळे करतो आणि टर्फलं वेगळी करतो. स्टेडी द लॅडन हेड अक्रॉस अ ब्रूक. कधी कधी तुझं डोकं तू झरा पार करताना म्हणजे ओलांडताना. स्टेडी द लॅडन हेड, तुझं जड असलेलं जे डोकं आहे ते काय करतो, तू स्टेडी ठेवतो. और बाय सायडर प्रेस विथ पेशंट लुक. किंवा त्या सायडर प्रेस त्या किड्यासारखा. अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ फ्रीजिंग ज्यूस ऑफ ॲपल्स. सायडर प्रेस म्हणजे ज्या मधून ॲपलचा ज्यूस आपण काढतो असं यंत्र. आणि त्या ठिकाणी विथ पेशंट लुक, खूप शांत चित्ताने, खूप संयमी वृत्ती ठेवून तू बघतोस. काय बघतोस, द वॉचेस द लास्ट उझिंग अवर्स बाय अवर्स. ॲपल दाबल्यानंतर त्यातून काय होतो, ज्यूस गळतो आणि तो गळणारा ज्यूस तो तासन तास हा असा शरद ऋतू पाहतोय, असं आपल्या कवीचं म्हणणं आहे. इन दिस वे द पोएट हॅज टोल्ड अस अबाउट हाऊ द पोएट हॅज गिव्हन और युज्ड पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच इन द सेकंड स्टॅन्झा. पर्सॉनिफिकेशन म्हणजे पर्सन म्हणजे व्यक्ती, आणि पर्सॉनिफिकेशन म्हणजे व्यक्ती माणसाचे जे गुणधर्म आहेत ते एखाद्या वस्तूला वापरणे किंवा लावणे. आता पहा, सिटिंग केअरलेस ऑन गॅलरी फ्लोअर. शरद ऋतू कधी कुठे बसलेला आढळेल का आपल्याला, परंतु कवी काय म्हणतो, तू मला त्या ठिकाणी ग्रॅनरी फ्लोअरवर शांत, काळजी नसल्यासारखा बसलेला मला तू दिसतोस. तू अर्धी कापणी झाल्यानंतर जशी शांत झोप लागते तसा तू झोपलेला मला दिसतोस. आता ऋतू कधी झोपणार आहे काय, नाही. ड्राउज विथ फ्युम्स ऑफ पॉपीज. ऋतूला कधी गुंगी येईल काय, नाही. परंतु या ठिकाणी माणसाची उपमा देऊन त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारे पर्सॉनिफाय केलेलं आहे. त्यानंतर तुझं तू लॅडन स्टेडी करतो, तुझं डोकं जेव्हा झरा पार करतो, किंवा जसं एखादा पाखडताना लेडी कशी पाखडते आणि टर्फल आणि गहू वेगळे करते, तर तशा प्रकारे या ठिकाणी ग्लीनर सारखं सुद्धा काम हा शरद ऋतू करतो. किंवा त्या एखाद्या माणसाने टक लावून जसं बघावं शांत संयमाने, तसा हा ऋतू बघतो. तर या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन अगदी योग्य प्रकारे आपल्या कवींनी केल्यासारखं आपल्याला आढळून येते. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स अवर थर्ड अँड लास्ट स्टॅन्झा. In this stanza, the poet has given us the melancholic tone. मेलनकली म्हणजे दुःखाची टोन आपल्याला सूर्याट कवितेमध्ये तिसऱ्या स्टॅन्झामध्ये आपल्याला आढळून येतो. आता हा मेलनकलिक टोन का बरं आहे, तर शरद ऋतू संपल्यानंतर हिवाळा, विंटर सीझन स्टार्ट होणार आहे. आणि विंटर म्हटल्यानंतर त्या पाश्चिमात्य देशांमध्ये आहे की नाही खूप थंडी पडते, बर्फ पडतो थंडी म्हटल्यापेक्षा, आणि त्यांना दुसऱ्या कुठल्याही प्रकारची गोष्ट करता त्या ठिकाणी येत नाही.
त्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो, उबदार कपडे घालून ठेवावे लागतात, घरात लाकडं जाळून ऊब निर्माण करावी लागते. अशा प्रकारचा भरपूर त्रास त्या पाश्चिमात्य देशातल्या इंग्लंडमधल्या स्पेशली लोकांना होतो. तर या ठिकाणी मेलनकली ऑफ द कमिंग डेज म्हणजे विंटर सीझनच्या येणाऱ्या दिवसांबद्दलचं दुःख या तिसऱ्या कडव्यामध्ये कवीने कसं व्यक्त केलं ते आपण बघणार आहोत. वेअर आर द सॉंग्स ऑफ स्प्रिंग, हे वसंत ऋतू तुझं गाणं कुठं आहे म्हणते. ए वेअर आर दे, सांग मला कुठे आहेत ते. थिंक नॉट ऑफ देम दाऊ हॅस्ट दाय म्युझिक टू, कवी म्हणतो वसंताला तुझी गाणी कुठे आहेत हे विचारण्याचा तुला गरज नाही म्हणते शरद ऋतू, ऑटम ऋतू, कारण तुझ्याकडे तुझी स्वतःचीच गाणी आहेत, तुला सुद्धा तुझं म्युझिक आहे. वाईल बार्ड क्लाउड्स ब्लूम द सॉफ्ट डाईंग डे, जेव्हा ढगांचे पट्टे, बार म्हणजे खांब ज्याला म्हणतो आपण, पोल, ढगांचे जे खांब आहेत ते जेव्हा सॉफ्ट डाईंग डेला सॉफ्ट डाईंग डे म्हणजे डाईंग डे म्हणजे ढळणारा दिवस, तो जो दिवस आहे ढळणारा, तर त्या दिवसाला काय करतात म्हणते ते ब्लूम करतात. ब्लूम करतात म्हणजे उमलवतात, खुलवतात, प्रफुल्लित करतात. अँड टच द स्टबल प्लेन्स विथ रोसी ह्यू, आणि जे कापलेले पिकं आहेत त्या कापलेल्या पिकावरती संध्याकाळी जेव्हा दव पडते त्या दवबिंदूंच्या थेंबामध्ये तो संधी प्रकाशाचा सूर्य काय करतो, ग्लूम करतो किंवा ब्लूम करतो. त्यामुळे काय होतं, संध्याकाळ प्रफुल्लित होते. अँड टच द स्टबल प्लेन विथ रोझी ह्यू, रोझी म्हणजे गुलाबाच्या त्या पाकळ्यांवरती असलेला तो जो दवबिंदू आहे तो त्याला काय करतो, तो सूर्यप्रकाश टच करतो. देन इन वेलफुल कॉयर द स्मॉल नॅट मोर्न्स, त्यानंतर एकदम दुःखी स्वरात द स्मॉल नॅट मोर्न, ते लहान जे रातकिडे आहेत, ते जे मच्छर आहेत किंवा किडे आहेत ते काय करतात म्हणते, आपलं दुःखाचं संगीत गातात. मच्छरांचा आवाज म्हणा किंवा कीटकांचा आवाज म्हणा, यांना त्यांनी दुःखाचं संगीत म्हटलेलं आहे. तर हे दुःखाचं संगीत ते का बरं गातात, कारण की दिवस काय होतोय, मरण पावतोय किंवा ढळतोय. सॉफ्ट डाईंग डे म्हटलेला आहे ना, म्हणजे डाईंग म्हणजे मरणारा दिवस म्हटलेला आहे. मग आता मरणाऱ्यासाठी काय करतो आपण, दुःखाचं गीत म्हणतो. तर ते दुःखाचं गीत म्हणण्याचं काम हे रातकिडे करतायत. अमंग द रिव्हर स्वॅलो बॉर्न अलॉफ्ट, त्या ढळणाऱ्या दिवसाच्या त्या सूर्याला ती जी नदी आहे ती काय करते, जणू गिळंकृत करते. बॉर्न अलॉफ्ट म्हणजे आत्ताच जन्मलेल्या आलेल्या व्यक्तीला ते काय करतायत,